हाय नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. तर बघा, प्रणवीने केस कटिंग करून आली आहे. कशी दिसते प्रणवी आज केस कटिंग करून आली बघा. दंपी मागेच कर. हे बघा बघा किती छान वाटते. केस बिस कटिंग केलं आहे, किती छान दिसते बघा, है की नाही. मग केस कापत नाही काय नाही. हां असं बघा म्हणते, असं बघा, असं बघा. त्यांना विचार छान दिसते का म्हणा. छान दिसते का विचार. तिकडं बघणार, नीट बघायचं. छान दिसते का विचार. त्यांना विचार छान दिसते का मी. मी तुमच्या सगळ्यांचं ऐकलं. तुम्ही तर कमेंट्स नाही केल्या. सांगितलं पण नाही मला. केस कापू का नको. मग तर बघा, प्रणवी आली केस कापून. प्रणवीला केस कापायला नेली होती. आज केस कापणार नव्हते, पण उद्या आहे इथे साखरपुडा. त्यामुळं म्हटलं चला केस कापूया. म्हटलं ते बरं वाटत नाहीत केस, म्हणून म्हटलं कटिंग करून यावे. तर मग मोठ्या मुलाला सोडून आले शाळेत, आणि तिथूनच मी गेले केस कटिंग करला. आम्ही सूर्याचा फोटो वरती मिळाले जाऊन असे ती प्रेमाचे साठी जाऊ आले. तुम्हाला समजतंय का बघा प्रणवी काय म्हणते. बघा बरं, समजतं काय तुम्हाला सांगा कमेंट्समध्ये. प्रणवी काय म्हणायला लागली ते कमेंट्समध्ये सांगा तुम्ही, बरं का, है की नाही. प्रणवी काय काय म्हणते ते कमेंट्समध्ये सांगा जरा. आणि मग तिथून हिला केस कटिंग करायला नेली. मला साडीवरती ब्लाऊज पीस पाहिजे होता 2x2चा. मग 2x2चा ब्लाऊज पीस घेऊन आले मी साडीवरती. त्याच्यानंतर मुलाचं घड्याळ होतं. घड्याळ तो दररोज डेली घड्याळ वापरतो ना, त्याच्यामध्ये तो डेली वापरताच घड्याळ म्हणा, पण त्याच्यामध्ये त्याने पाणी घालवलं होतं. मग ती मशीन खराब झाली होती, तर मग घड्याळाची मशीन बदलून चेंज करून आणली. तिथून मग साडीला ब्लाऊज घेतला, तो घेऊन आले. आणि घरी आले. घरी आल्यानंतर आंघोळला पाणी वगैरे तापवलं, हिला आंघोळ घातली, आहे की नाही. आंघोळ घातली आणि बघा दुसरे कपडे घातले. सकाळी वेगळे कपडे होते, आता दुसरे घातले. हे बघा पॅन्ट, बघा मम्माची पॅन्ट नाही आहे बाबा, मम्माने ड्रेस घातलाय. इकडे बघ. आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर पिलू नाही. मग आम्ही जेवण केलं आता जेवण केलं, आहे की नाही. चपाती भाजी खाल्ली, आता जेवण केलं. छान झालेत केस, छान कापलेत, आहे की नाही. एवढे रडत होते केस कटिंग करताना प्रणवी, बापरे 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 बापरे, खूप रडत होती. आणि तिला इथं हे पण लागलं बघा, थोडंसं लागलं आहे. आता ते इथे दिसतं का नाही तुम्हाला काय माहीत नाही. तिथं पण दागले, तिथं पण दागले. फोन आलाय, बघूया काय म्हणतात. तर चालले त्या ह्यांचा वहिनींचा फोन आला. BC फोडत आहेत माझे. BC आहे, तर माझा नंबर लागतो का नाही काय माहिती. BC काढले. 2-3 हजार रुपये महिन्याला भरायचे. 30,000ची BC आहे. दुसऱ्या एका ठिकाणी 500ची BC काढली. बाळा का बुटं घाल. तर बघा आता BCचे पैसे घेऊन चालले. 2,000ची BC आहे ना. आता 1 रुपया राहणार नाही शिल्लक. काय करायचं, मुलांसाठी काय नाही काहीतरी करायला लागते. 10,000मधूनच हे 2,500 बाहेर काढलेत मी. सकाळी 1,000 रुपये गॅसला दिले बघा. हे बघा, आता हे BCचे पैसे बघू शकता. 2,000 घेऊन चालले BCचं. तर चला बाय बाय.